हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भटकती आत्मा असते तसा वकवकलेला आत्माही असतो। वकवकलेला आत्मा सर्वदूर जातो। उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय। बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा। टरबुजासाठी घोडा नाही हातगाडी लागते। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्यमधून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर। ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। तमिळनाडूमध्ये एका टप्प्यात निवडणूक होते, मग महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे कशासाठी? मोदींना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणुका। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार आज जाहीर होणार। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेला सुटली आहे। शिंदे गटाच्या अजय बोरसेंचं वक्तव्य। महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 2 मे रोजी तर ठाणे लोकसभेसाठी 3 मे रोजी अर्ज दाखल करणार। शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांची माहिती। उत्तर मुंबई लोकसभेसाठी काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील यांना उमेदवारी। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होताच यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी। रवींद्र वायकरांविरुद्ध अमोल कीर्तीकर लढत होणार। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला। उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते। नारायण राणेंचा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर। शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये तर ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांच्यासाठी हातकणंगलेमध्ये ठाकरेंची सभा। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज भोरमध्ये सभा। मोदींच्या भटकती आत्मा वक्तव्यावर जाहीर सभेत काय बोलणार याकडे लक्ष। राज्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी न झाल्यामुळे शिवानी वडेट्टीवारांना करणे दाखवा नोटीस। तर युवक काँग्रेसचे 2 जिल्हाध्यक्ष निलंबित। मांडूपमधल्या मनपा रुग्णालयामध्ये टॉर्च लावून गर्भवती महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। बालकासह आईचाही मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।